गिफ्ट देणार आहे। महिलांना 2 महिन्याचे हप्ते मिळणार आहेत। 2 महिन्याचे हप्ते मिळणार। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये 14,000चा डेटा हा आम्हाला आयटी विभागाकडून मिळालेला आहे। आम्ही त्याचं बायफर्केशन करत आहोत की त्या 12-14,000 मध्ये अशा महिला आहेत का की ज्या जेन्युइन लाभार्थी आहेत पण त्यांच्या बँकमध्ये अकाउंट्स नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचं अकाउंट दिलेलं आहे का, किंवा असे काही आहेत का की ज्यांनी दिशाभूल करून तो लाभ घेतलेला आहे का। याचं सविस्तर बायफर्केशन आल्याशिवाय आपण ते चुकीचंच आहे का योग्यच आहे अशा पद्धतीचा निकष त्या ठिकाणी काढणं हे चुकीचं राहील। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी, पोळा सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार। लाडक्या बहिणींना आताची सर्वात मोठी आपण बातमी पाहत आहोत। बघा, भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला पोळा सणानिमित्त, आज बैलपोळा आहे, आज 22 ऑगस्ट शुक्रवार, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आज बैलपोळाचा जो मुहूर्त आहे त्याच्यावरती एकनाथ शिंदे आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुहूर्त साधलेला आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 3000 रुपये जमा व्हायला सुरुवातही झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींना याची माहिती नव्हती, परंतु आत्ताच ही मोठी बातमी आलेली आहे। पैसे जमा झालेले आहेत। कोणत्या जिल्ह्यात? मोजक्याच जिल्ह्यात हे पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत, कारण DBTचे जे काही ट्रान्झॅक्शन जे लिमिट आहे ते लिमिट दररोज ठरलेलं असतं। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार, कोणत्या लाडक्या बहिणींना बाद होणार, हे सुद्धा आपण संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर लक्षात ठेवा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहोत। बघा, भरपूर लाडक्या बहिणी ह्याच प्रतीक्षेत होत्या की कधी आम्हाला पैसे भेटतात, कधी आमच्या लाडक्या बहिणीचा जो काही सण आहे, आता तुम्हाला माहिती आहे आपले जे शेतकरी मित्र आहेत, ज्या शेतकरी लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी बैलपोळा हा किती मोठा सण असतो। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यासाठी सरकारने आता पैसे पाठवलेले आहेत। जवळपास याच्यासाठी 3600 कोटी रुपयांचा हा जो काही चेक आहे तो सुद्धा DBT करण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळाची काल उशिरापर्यंत बैठक झाली होती आणि त्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे हे सगळे उपस्थित होते। त्यावेळेस त्यांनी काही महत्त्वाच्या बातम्या इथं लाडक्या बहिणींसाठी मोठे निर्णय सुद्धा इथं घेण्यात आलेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणींना प्रश्न होता की आम्हाला पैसे कधी येणार, तर त्यांची आता चिंता मिटलेली आहे। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा ही संपलेली आहे आणि लाडक्या बहिणींना बघा, ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आला नव्हता, काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा हप्ता राहिला होता, रखडला होता, काही लाडक्या बहिणींना पैसे आले नव्हते, अशा लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाल्याचं आता आपल्याला पाहायला मिळत आहे। काही क्षणात हे मोबाईलवरती तुमच्या मेसेज येतील। DBTचं जे बटन आहे ते दाबलेलं आहे। आता तुम्हाला मी थोडक्यात सांगतोय, DBT म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्झॅक्शन असतं। ते तुमच्या आधार कार्डचे, ज्या आधार कार्डला जी तुमची बँक लिंक आहे त्या बँकेमध्ये हे पैसे तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये पडत असतात। त्यामुळं आताची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींना। परंतु इथं काही महत्त्वाच्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना पैसे आलेलेच नाहीत, तर त्यांनी काय करायचं आहे जेणेकरून त्यांच्या मोबाईलवरती सुद्धा मेसेज येतील, हे सुद्धा मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे। परंतु तुम्हाला मी आता काही महत्त्वाचे जिल्हे सांगणार आहेत। तुम्हाला सुद्धा बघायचं आहे की आपला जिल्हा आहे का, तो जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे पडतील। त्यामुळे आता तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि जिल्ह्यांची नावं सुद्धा तुम्ही इथं ऐकू शकता। बघा, ज्या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत ते जिल्हे काही असे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे, ठाणे, धुळे, मुंबई, जालना, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अशा महत्त्वाच्या एकंदरीत 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये आज हे वाटपाचा कार्यक्रम असणार आहे। लक्षात घ्या, जालना असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। बैलपोळ्यानिमित्त हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता सकाळपासूनच हे तर एक DBT सुरू झालं होतं, परंतु आता काही क्षणापूर्वीच काही लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। हळूहळू ते वाटप तुमच्या सर्वांच्या मोबाईलवरती येणार आहे। जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की आपल्याला सुद्धा ह्या लाडकी बहिणींचे पैसे पडायला हवेत, तर काय करावं लागणार आहे हे तुम्हाला मी सांगतोय। त्याच्या अगोदर आपण आधी जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल बोलणार आहोत, कारण भरपूर लाडक्या बहिणींना बघा जुलैचा हप्ता आला नव्हता, त्याचे मागचे कारणंसुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे। परंतु काही लाडक्या बहिणींचं सगळं व्यवस्थित असताना सुद्धा त्यांना काही तांत्रिक अडचणी त्यांच्या बँकेमध्ये होत्या, त्यामुळं त्यांना जुलैचा हप्ता हा आला नाही आणि लवकरच लाडक्या बहिणींना गौरी गणपतीनिमित्त विशेष गिफ्टसुद्धा सरकार देणार आहे। त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे, ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नव्हते त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही। त्यांना आता लवकरच त्यांच्या खात्यावरती आपल्याला हे पैसे जे आहेत ते पडायला मिळणार आहेत, कारण बँकेमध्ये काही तांत्रिक अडचणी असतील, त्यामुळे त्यांना हे पैसे जे आहेत ते जुलै महिन्याचे आले नव्हते, परंतु ते आता नीट झालेले आहेत। तांत्रिक अडचणी जे काय होत्या जुलै महिन्यासाठी
आता त्याच्यामध्ये सरकारनं तोडगा काढलेला आहे आणि ते लवकरच तुम्हाला 2 मेसेज तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता येईल. बाकीच्या लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे येतील, जुलै आणि ऑगस्ट. भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नसेल, परंतु काही महत्त्वाची डॉक्युमेंट तुम्हाला आता सादर करावे लागणार आहेत, ज्याच्यामध्ये त्यानंतरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता येईल. लक्षात घ्या, ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो टप्प्याटप्प्याने वितरित केला जाणार आहे. आज काही टप्प्यात होतील, उद्या होतील, काही सोमवारी होतील, काही मंगळवारी, काही बुधवारी होतील. परंतु पुढच्या बुधवारपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडणार आहेत, कारण गणेश उत्सवाच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला पैसे पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच लाडक्या बहिणींना गणेश उत्सवाचं एक नवीन गिफ्टसुद्धा भेटू शकतं. जसं की आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी लाडक्या बहिणींना तिथं आनंदाचा शिधा हा दिला जातो. त्या वर्षी नियमानुसार ह्या वर्षीसुद्धा आपल्याला तो आनंदाचा शिधा जो आहे तो पाहायला मिळू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला गहू असेल, तांदूळ असेल, डाळ असतील, तेल असेल, रवा असेल, साखर असेल, अशी सामग्री आपल्याला याच्यामध्ये हे मिळले जाते. आणि हे तुम्हाला पाहिजे असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला तुमचं रेशन कार्ड जे आहे ते अगदी त्याची KYC करावी लागणार आहे. बघा, सर्वात मोठं जे काम करायचं आहे तुम्हाला ती म्हणजे आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे. वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथं लॉग इन केल्यानंतर आता तुम्हाला तुमची KYC करणं खूप महत्त्वाचं आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी KYC केलेली नाही, त्यामुळं त्यांच्या नावावर जरी पैसे पडले असतील तरी त्यांच्या ते बँकेत अजून जमा झालेले नाहीत. म्हणजेच काय, जोपर्यंत तुमची लाडकी बहीण योजनेची वेबसाईटची KYC होत नाही तोपर्यंत तुम्हाला यादीत जरी नाव असलं तरी तुमच्या बँकेत पैसे हे पडणार नाहीत. कारण KYC केल्याशिवाय कुठल्याही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे पाठवायचे नाही असा हा निर्णय झालेला आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींनी अजून देखील KYC केलेलं नाही त्यांनी KYC करून घ्यायचे. 2 ते 3 गोष्टींची KYC करायची आहे. पहिली म्हणजे लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्याची KYC करायची आहे, त्यानंतरच तुमचं नाव यादीत राहणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे रेशन कार्ड आहे त्याचीसुद्धा KYC करावी लागणार आहे, तरच खात्यात पैसे पडणार आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे बँकेचं खातं असतं त्याचीसुद्धा KYC करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या 3 गोष्टी ज्यावेळेस करताल त्यावेळेस नक्कीच तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत. आता तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत? बघा, आत्ताच्या आलेल्या माहितीनुसार सर्वात प्रथम शिंदे यांनी सांगितलेलं होतं की आपल्याला गव्हर्नमेंटच्या ज्या बँका आहेत जसं की SBI असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, पोस्टाचं खातं असेल, सर्वात अगोदर या खात्यांमध्ये हे पैसे पडत असतात. त्यामुळं सर्वात अगोदर ह्याच बँकेमध्ये ह्यावेळेस हे पैसेसुद्धा जमा होणार आहेत. त्याच्या खालोखालच आपल्याला जे जिल्हा मध्यवर्ती बँक असतील, प्रायव्हेट बँक असतील जसं की ॲक्सिस आहे, ICICI आहे, कोटक बँक आहे, अशा जवळपास 10 ते 12 बँकेंमध्ये सुद्धा हे पैसे पडणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे, कारण त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचलेली नाही. आणि ज्या लाडक्या बहिणी KYC कंप्लीट करतील त्यांचंच नाव हे ऑगस्ट महिन्याच्या यादीत राहील आणि त्यांनाच हा जो हप्ता आहे तो दिला जाणार आहे. बाकीच्या लाडक्या बहिणींना हप्ता दिला जाणार नाही. लक्षात घ्या, सोबतच जे गॅस सिलेंडरचे पैसे आहेत ते सुद्धा तुम्हाला तेव्हाच दिले जातील ज्यावेळेस तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता येईल. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना असं वाटतं की आपल्याला हप्ते आले नाहीत तर त्यांनी काळजी करू नका. तुम्हाला आता जुलैचा हप्ता आला नसेल तर जुलै आणि ऑगस्ट मिळून तुम्हाला 3000 रुपयांचा अशा प्रकारचा मेसेज हा तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला आता पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं पटापट कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, तुम्हाला जुलैचा हप्ता आला होता का, तुम्हाला ऑगस्टचा हप्ता पाहिजे का, आणि तुम्हाला इथून मागचे कुठले हप्ते रखडले आहेत का तुमचे, हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे. बघा, जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाही तोपर्यंत सरकारपर्यंत तुमचं म्हणणं पोहोचणार नाही. त्यामुळं पटापट कमेंट करा, कारण स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की बघा, भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं आधार कार्डच लिंक नसल्यामुळं तिथं प्रॉब्लेम होत होता. त्यांना ते तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. कारण सरकार काय करतं आहे, दरवेळेस घेतं आणि पैसे तुमच्या अकाउंटवर टाकतं, परंतु तुमचं तांत्रिक अडचणीमुळे सरकारला तिथं प्रॉब्लेम होतो. तुमचं आधार कार्ड सीडिंग नसतं किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. त्यामुळं आत्ताच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ते म्हणजे आपलं सगळं व्यवस्थित करायचं आहे, जेणेकरून सरकारलासुद्धा काही टेन्शन याच्यामध्ये वाटलं नाही पाहिजे. आता कुठलाही प्रश्न असू द्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.